बापरे, किती हा घरभर पसारा. तुम्ही म्हणाल काय पसारा केला या बाईने. पण खरं सांगू का, आपण सगळेच डीमार्टमध्ये जातो तेव्हा असं वाटतं आज फक्त थोडंसंच काहीतरी घेणार. पण खरं काय होतं माहिती आहे का, आपण तिथून बाहेर होतो ते म्हणजे फुल ट्रॉली आणि हेवी बिल घेऊन. घरातून निघताना बजेट मात्र फिक्स असतं, ठराविक गोष्टी घ्यायच्या. पण तिथे गेल्यावर माहीत नाही काय होतं. ऑफर्स पाहून आपलं बजेट हे कुठेतरी शांतपणे बाजूला जाऊन बसतं आणि त्याकडे आपण पाहतही नाही. ही फक्त खरेदी नसते बरं का, ही असते घर चालवणाऱ्या प्रत्येक स्त्रीची जबाबदारी, जिथे ती स्वतःपेक्षा घरासाठी जास्त विचार करत असते. खरं तर घरासाठीच प्रत्येक छोटी मोठी गोष्ट घेताना घरातल्या व्यक्तींची आणि घरात लागणाऱ्या सामानाची तिच्यामध्ये चलबिचल सुरू असते. लोकांना वाटतं शॉपिंग म्हणजे मज्जा, फिरायला जातात, मॉलला जातात, अनेक आरोप केले जातात. नातेवाईक म्हणतात मस्त मजेशीर जीवन जगतीये. पण खरं सांगते, ही मजा नसते बरं का. ही एक पूर्ण दिवसाची कसरत असते. आणि म्हणूनच मी आज तुम्हाला खरं तर हेच दाखवणार आहे की डीमार्टमधून केलेली खरेदी, खरं तर त्याचं बिल अगदी 20,000च्या पुढे गेले. पण ते फार महत्त्वाचं मला नाही. महत्त्वाचं म्हणण्यापेक्षा ठरून गेलेल्या गोष्टी घडत नाही हे यातून मला सांगायचे. खरेदी केल्यानंतर घरात काय होतं. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला माझा एक छानसा छोटासा रिअल अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कदाचित तुम्हालाही हा अनुभव येत असेल, अनेक साऱ्या मैत्रिणींना हा अनुभव नक्कीच येत असेल. डीमार्टमध्ये म्हणजे खरेदी करायला जाणं म्हणजे फिरायला जातो असं अनेक जणांना वाटतं. पण खरं सांगू का, ते एक फुल वर्कआउट असतं. खूप दमछाक होते. माणूस घरातून निघताना अगदी उत्साही असतो, पण तिथे गेल्यानंतर होणारी तारंबळ, ती खरेदी, इकडे तिकडे फिरणं, ती ट्रॉली, ह्या सगळ्या गोष्टी ना खरं तर त्रासदायक वाटतात. आणि त्याहून अधिक ते सामान भरायची कसरत, पुन्हा घरी आल्यानंतरची कसरत, ते सामान कुठे ठेवायचं, काय करायचं, 2 दिवस खरं तर त्यात निघून जातात. आपण घरातून निघताना काय ठरवतो, फक्त थोडंसं सामान घ्यायचं, फार काही घ्यायचं नाही आहे, जे गरजेचं आहे तेच आणणार आहोत, फक्त जायचं म्हणून जायचं, बजेटमध्ये राहायचं, हे अगदी मनोमन ठरवलेलंही असतं. हातात छोटीशी लिस्ट देखील आपण करून नेतो, पण मनात मात्र इच्छा मोठी असते. मग काय, आत गेल्यावर ऑफर्स दिसतात, हे पण घेऊ ते पण घेऊ, असं करत करत कधी कार्ट भरतं हे देखील आपल्या लक्षात येत नाही आणि आपल्याला कळतही नाही. आणि सगळ्यात मोठा ट्रॅप काय आहे माहिती आहे का, हा खरं तर ट्रॅपच समजू आपण आपल्या मनाचा, ते म्हणजे ऑफर्स आणि डिस्काउंट. खरं तर प्राईस, किमती या त्याच असतात, पण आपल्याला आपल्या डोळ्यांना जे दिसतं ते खरं नसतं. बाय वन गेट पाहिलं की आपल्याला वाटतं अरे किती हा फायदा, एकावर एक फ्री मिळतंय. आपण मात्र जे गरज नसतानाही 2 घेऊन मोकळे होतो. पण खरं सांगायचं तर आपण गरज नसलेलं सामान हे जास्तच घेतो असं नाही का. आणि शेवटी बिल बघितलं की मात्र शॉक बसतो आणि मग काय कमी करायचं, काय नाही, हा विचार करत न बसता आपण जे घेतलंय ते सरसं मान्य करतो आणि बिल देऊन निघून येतो. कालचं माझं बिल माहिती आहे, 20,000च्या पुढे गेलं. थोडक्यातच गोष्टी घ्यायच्या होत्या. मुलांचे स्कूल सुरू झाले म्हणून मुलांसाठी कधीतरी खाण्यात येणारा खाऊ वगैरे आणि घरातलं सामान या गोष्टींसाठी खरं तर गेलो होतो. आणि लोकांना वाटलं फिरायला गेली, मज्जा करायला गेलो. पण खरं काय असतं ते ज्याचं त्यालाच माहिती. तिथे गेल्यानंतर 2-3 तास ट्रॉली ढकलत फिरायचं, एका सेशनमधून दुसऱ्या सेशनमध्ये. पाय अगदी दमून जातात, डिस्काउंट शोधत फिरायचं आणि तेही. आणि शेवटी काय, पाय इतके दुखतात की घरी आल्यावर बसायला देखील त्रास होतो. पण खरी कसरत तर इथे संपत पण नाही बरं का. घरी आल्यावर सगळं सामान उतरवायचं, बिल चेक करायचं, लिस्टशी मॅच करायचं, मग एक एक वस्तू काढून त्याला जागा करून ठेवायचं. खूप साऱ्या गोष्टी असतात डोक्यामध्ये, खूप सारा गोंधळ असतो, बऱ्याचदा सुचतही नाही. हे सगळं पाहून अगदी असं वाटतं उगाच एवढं सगळं सामान आणलं, ते ठेवायचं कुठे, कुठे जागा करायची. खूप सारा गोंधळ स्त्रियांच्या मनामध्ये सुरू असतो. मग किचनमध्ये जागा करा, कपबोर्ड रिकामी करा, फ्रीज जागा करा, सगळं पुन्हा रिअरेंज करून जागा मोकळी करावी लागते. आणि खरं सांगते, संपूर्ण दुसरा दिवस हा यातच निघून जातो. काल जेव्हा आम्ही गेलो तेव्हा मात्र दिवस पूर्ण त्याच्यामध्येच गेला, खरेदी करण्यामध्ये. दिवसभराची दमछाक, पुन्हा आल्यानंतर रात्री
त्या सामानाकडे पाहायलासुद्धा वेळ नव्हता. दुसऱ्या दिवशी मुलांचे स्कूल. सकाळी मुलांचं आवरून शाळेत गेल्यानंतर मुलं स्कूलला निघून गेली. त्यानंतर मिस्टरही स्कूलला निघून गेले आणि मग हा माझा दुसऱ्या दिवसाचा प्रवास खरं तर. आणि त्या प्रवासामध्ये मला एवढं सगळं काम करावं लागलं. हा सगळा अनुभव तुम्हाला दाखवण्यासाठी मी आजचा हा एक व्हिडिओ शूट केला आहे. जेव्हा मी डीमार्टमधून आणलेले सामान घरात लावत होते तेव्हा माझी काय दमछाक होते हे खरं तर मला दाखवायचं होतं. कारण की अनेकांना वाटतं की खरेदी म्हणजे खरंच खूप सारं मोठं काहीतरी आहे, खूप सारं छान लाईफ आहे. पण खरं तर त्या स्त्रीसाठी तो एक थकवा आहे आणि तरीही सगळं मॅनेज करण्याची धडपड मात्र तिची सुरूच असते. माझ्यासारख्या अनेक महिला असतील की त्याही लाईफ जगत असतील. सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच दिसेल. आपण सगळेच हे करतो. खरं तर मी घरातील कामं अनेक कामं स्किप केली जी मी तुमच्यासोबत नाही या व्हिडिओमार्फत शेअर केली. फक्त आणि फक्त हा पसारा जो आहे तो आवरण्यासाठीच माझी दमछाक कशी झाली ते दाखवत आहे. आपण सगळेच हे करतो. कधी सेविंग्स करतो, कधी घरासाठी बेस्ट देण्यासाठी. पण कधी कधी असं वाटतं आपण वस्तू जमा करत राहतो आणि स्वतःला मात्र थकवत राहतो. पण थोडं प्लॅनिंग केलं ना तर कदाचित आपण स्वतःला वाचू शकतो. पण हे शक्य आहे का? मला नाही वाटत. कारण की आपण ठरून होणाऱ्या गोष्टी जर घडत असतात तर जीवन किती सुटसुटीत झालं असतं, नाही का? डीमार्टमधून आपण खूप सामान आणतो, घर भरतो. पण खरं सांगायचं तर या सगळ्या सामानाच्या मागे एका स्त्रीचा थकवा लपलेला असतो जो कोणालाही दिसत नाही. कधी कधी वाटतं आपण इतक्या साऱ्या वस्तू जमा करण्यात इतके बिझी होतो, खूप काही घेतो खरं तर आपण संसारासाठी. अनेक गोष्टी या उपयुक्त नसतात पण तरी आपली हाव काही सुटत नाही. हे घ्यायचं ते घ्यायचं, प्रत्येक गोष्ट आपण घेतच राहतो. आणि मग नंतर एवढा सगळा त्रास, एवढं सगळ्या गोष्टी पाहून त्या सांभाळताना आपली मात्र नाकीनऊ येते. आपण वस्तू जमा करण्यात इतके बिझी होतो की स्वतःसाठी काही जगणं आहे हे देखील विसरून जातो. खरं तर कालचा दिवसही हा संपूर्ण सामान खरेदी करण्यात गेला आणि आजचाही दिवस हे सामान मॅनेज जिथल्या तिथे लावण्यात गेला. मग मला सांगा याच्यामध्ये माझा वेळ कुठे आहे? पण तरी त्यातून मी स्वतःसाठी एक छानसा ड्रेस घेतला. यांनी एक छोटंसं समाधान मनामध्ये आहे की स्वतःसाठी काहीतरी खरेदी केलं. गरज नव्हती पण आवडलं म्हणून घेतला. खूप सारे कपडे पडलेले असतात घरामध्ये पण आपण आवडलं म्हणून घेऊन येतो. म्हणून स्वतःसाठी थोडंसं जगा, थोडासा आनंद. भरलेले डबे, प्रत्येक रॅक ही फक्त वस्तू नाही बरं का. त्या वस्तू अरेंज करताना तारंबळ होते. आहे त्या घरात घर चालवणाऱ्या व्यक्तीची मेहनतच होते खरं तर. त्यांची कदर करा. लोकांना वाटतं, माणसांना वाटत असेल की घरी सामान एवढं आणून दिलं म्हणजे मी खूप मोठं काहीतरी केलं. पण तुमच्याही घरी असंच होतं का की आणून घरामध्ये सामान टाकलं जातं आणि तुमची मात्र कसरत होते? शॉपिंग करून आल्यावर दुसरा दिवस हा संपूर्ण त्यामध्येच जातो, ते सगळं काही अरेंज करून ठेवण्यामध्ये. तर असं हे सामान मला अरेंज करायला आजचा संपूर्ण दिवस हा जाणार होताच हे मला माहीत होतं. त्याच्यामुळे दिवसाची सुरुवात, मुलं गेल्यानंतर दूध मला उशिरा येतो त्यामुळे दूध आल्यानंतर सर्वात प्रथम दूध तापवून घेतलं. तुमचा दिवस कसा जातो हे देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मला तो ऐकायला, पाहायला नक्कीच आवडेल. सर्वात प्रथम दुधाची 1 कप चहा घेतल्यानंतर आजच्या ह्या कसरतीला सुरुवात केली. त्यातल्या त्यात म्हणजे मुलांची बुक्स घरामध्ये येऊन पडले होते. बाहेर नेणारे बॉटल्स, गॉगल्स, छोटे छोटे वस्तू असतात. संपूर्ण घरभर खरं तर पसारा पडलेला असतो आणि आल्यानंतर हा पसारा अजिबातच उचलण्याची ताकद नसते, एनर्जीच नसते तेवढी. त्यामुळे आहे असं सगळ्या गोष्टी ठेवून त्या दिवशी रात्री थकवा जो असतो तो घालवण्यासाठी लवकर झोपावंच. लवकर म्हणण्यापेक्षा उशीर होतो. बाहेरून अगदी बाहेर डिनरसुद्धा बाहेरच केला जातो मॉलवरून आल्यानंतर. आणि आल्यानंतर फक्त जाऊन बेडवर कधी पडेल ही सगळ्यांची अपेक्षा असते. कारण की प्रत्येकजण थकलेला असतो, दमलेला असतो. मुलं देखील जाताना उत्साही असतात पण आल्यानंतर खूप दमतात. मग ह्या घरभर पसरलेल्या वस्तू ह्या आहे अशाच असतात आणि त्यातल्या फक्त ज्या अगदीच आपण म्हणतो स्टोरेज, कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवल्या जाणाऱ्या वस्तू त्या काढून त्या फ्रीजरला ठेवल्या जातात. आणि त्यानंतर मग बाकीच्या आहे अशाच. त्यातल्या त्यात मुलांची स्कूल 2 तारखेला सुरू झाले CBSE पॅटर्न असल्याने. त्यामुळे त्यांचे स्कूल एप्रिलला स्टार्ट होतात. ते स्कूल सुरू झाले, मग त्यांचे ते बुक्स आले होते. ते बुक्स खरं तर कवर करून ते दोघांचे 2 पार्ट करून 2 ठिकाणी, कारण की 2 एक मुलं आहेत, एक 3rdला एक 7thला, दोघांचेही ते बुक्स पुन्हा ठेवायचे. एकाचे कवर केले, एकाचे राहिलेत म्हणून ते तसेच वरती मांडले. कारण की
त्या गोष्टीसाठी पण वेळ लागणार होता. स्कूल खरं तर सुरू झालं आहे, पण आता जसं वेळ मिळेल तशा गोष्टी मॅनेज होणार होत्या. तर असा हा सगळं मग घरभर पसारा जो इकडे तिकडे दिसत होता. हे बघा, मोठा मुलगा क्रिकेट अकॅडमीला जातो, त्याच्याही आल्यानंतरच्या बॅग्स, कपडे, ह्या सगळ्या गोष्टी इकडे तिकडे पसरलेल्या असतात. मग ते पुन्हा जिथल्या तिथे ठेवणं, घरातला छोटा मोठा पसारा उचलणं, ह्या सगळ्या गोष्टी खरं तर हा रोजचाच नित्यक्रम आहे माझा. छोट्याला तर वह्यांची पानं फाडून विमान बनवणं, त्याची बॉल बनवणं, याचं खूप आवड असते. त्याचं सुरूच असतं त्या गोष्टी. बऱ्याचदा या गोष्टी करण्यापासून मी त्याला अडवते. पण आता सगळ्यात मोठी कसरत म्हणजे हा पसारा मला लावून देण्याचं मला खूप खरं तर टेन्शनच आलं होतं की याच्यासाठी मी जागा कुठे करू, काय करू. मुलांसाठी खरं तर डीमार्टवाल्यांनी यावेळेस युद्ध सुरू असल्यामुळे काय केलं होतं की जो जुना सगळा काही स्टॉक असेल कदाचित, आय थिंक मला असं वाटतं त्यांनी काढलेला, तो सगळा स्टॉक आहे ना, तो त्यांनी अरेंज केला होता. जास्त व्हॅलिडिटी जी आपण बऱ्याचदा व्हॅलिडिटी बघून मी प्रत्येक गोष्टीची व्हॅलिडिटी चेक करून प्रोडक्ट आणत असते. तर प्रत्येक गोष्टीची व्हॅलिडिटी मी जर पाहिली ना, तर फक्त जूनपर्यंतच त्यांची व्हॅलिडिटी होती. मग माहीत नाही, मी तिथे चौकशी पण केली, पण त्यांनी एक्स्ट्राचा माल ठेवलाच नव्हता. अनेक प्रोडक्ट हे फक्त 2 मंथच्याच व्हॅलिडिटीवरती होते. आणि फक्त हे जे बिस्किट्स वगैरे मी मुलांसाठी आणलेले आहेत, तर ते मला डिसेंबरपर्यंत, फेब्रुवारी 2027पर्यंत, म्हणजे एक साधारणतः 8-9 महिन्याच्या कालावधीचे आहेत. म्हणजे खाऊचे जे प्रोडक्ट होते ते मी बऱ्यापैकी बघूनच आणते मुलांच्या सेफ्टीसाठी. पण हे मी रेग्युलरली त्यांना एवढेच, तुम्ही म्हणाल एवढं सगळं बाहेरचं खाऊ मुलांना खायला घालते का, तर नाही. हे फक्त कधीतरी मुलांना दिले जातात. माझ्याकडे रेग्युलरली हा खाऊ त्यांना रोजचा डेली दिला जात नाही. डेली बिस्किटसुद्धा मुलं खात नाही. फक्त घरामध्ये बाहेरून सतत 5-10 रुपयाचं काहीतरी मुलांना मी स्वतः पैसे देऊन काही गोष्टी घेऊन यायची सवय लावलेली नाही आहे. मग ते नेहमी ती सवय लावून जाते. मग ते मुलं मागत असतात, 10 रुपये दे, 20 रुपये देन, मग त्यांच्या मनाने ते वाटेल ते पुढे घेऊन येतात. तर मी ह्या गोष्टी त्यांना करूच देत नाही. त्यासाठी हा खाऊ खरं तर माझ्याकडे जवळ 4 महिने आरामात चालतो. म्हणजे वर्षातून मी साधारणतः 3 वेळा डीमार्टची खरेदी नक्कीच करते. म्हणजे वर्षातून 6 दिवस माझे हे अशाच प्रकारे असतात. तो जाणारा दमछाकचा दिवस, दमाईला होणारा दिवस आणि आल्यानंतरची ही माझी कसरत, ही वर्षातून माझी सुरूच असते. हे 6 दिवस माझे ठरलेले असतात. पण त्यातून मग घरामध्ये लागणारा किराणा, हा मला 3-4 महिन्यातला आरामात जाणारा किराणा, कडधान्य असतात, मुलांचे खाऊस असतात, चिप्स वगैरे. तर हा खाऊ खरं तर तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण बाहेरून मुलं जेव्हा आपण म्हणतो भरपूर पैसे जातात, 10-20 रुपये मुलं घेतात, पॅकेट आणतात, ते पॅकेट संपूर्ण खाऊन मोकळे होतात, त्यांना त्याचं समाधान मिळत नाही. पण ह्या गोष्टी डोळ्यासमोर सतत मुलांच्या असतात, त्याच्यामुळे मुलं या गोष्टीची हाव करत नाही. हे मी अनुभवलं आहे, हा अनुभव आहे माझा. घरामध्ये कोणतीही गोष्ट मुलं स्वतःहून हात लावत नाही. कितीही खाऊ घरात असेल, मम्मी घरात असेल नसू, पण त्यांची कधीही या गोष्टीसाठी की आम्ही या गोष्टी स्वतःहून खातात. एखादा पुडा जर फोडला तर तो पुडा जवळजवळ पुढचे 8-10 दिवस पुरतो मुलांना. जरी फोडला गेला तरी त्यातले थोडेसे चिप्स काढून तो पुन्हा पॅकिंगच्या डब्यामध्ये छानसं पॅक करून ठेवला जातो. त्यानंतर 4 दिवसांनी पुन्हा त्यातले थोडेसे, म्हणजे असे मुलं खाऊ फार नसतो त्यांच्यासाठी, त्याच्यामुळे त्यांना होणारा हेल्थचा फारसा त्रास अनुभवत नाही की एकदम सगळा खूप सारा खाऊ खातात आणि मग त्रास होतो, असं काहीही त्यांच्या बाबतीत होत नाही. मग हा सगळा खाऊ म्हणा, घरातलं सामान म्हणा, बऱ्याचशा गोष्टी असतात की ते मला अरेंज करून ठेवावे लागतात आणि लागतात. आपण म्हणतो की एवढं सगळ्या गोष्टी, आता हे एक चिप्स वगैरे खरं तर घरी नाही, पण बाहेर जर ट्रॅव्हलिंगला गेलो तर ट्रॅव्हलिंगमध्ये हे खरं तर आपल्या मोठ्यांचा पण शौक असतो. ट्रॅव्हलिंगमध्ये गेलं की मग एखादा चिप्सचा पुडा फोडला तर सगळे मिळून छान फॅमिली एन्जॉय करतात. मग म्हणून हे मोठे खाऊचे पुडे की जे बाहेर गेल्यानंतर कुठे तर मग ते सगळे मिळून खाल्ले जातात. म्हणून हे पुडे आणलेत. नाही तर तुम्ही म्हणाल खूप सारा खाऊ एवढं सगळं बाहेरचं का खायला घालते मुलांना, तर त्याच्यामागचं रिझन म्हणजे बाहेर गेल्यानंतर हे खाऊ खाल्ले जातात गाडीमध्ये, ट्रॅव्हलिंगमध्ये एक एन्जॉयमेंट म्हणून छानसं असं काहीतरी आपलं एकत्र वेळ पण जातो आणि छान वाटतं. तर काही गोष्टी मुलांचे चॉकलेट्स वगैरे ह्या असतात छोट्या मोठ्या गोष्टी ज्या मुलांना कधीतरी त्यांचं मन राखण्यासाठी म्हणतो आपण, तर त्या द्याव्या लागतात. तर मग त्या आणून सगळ्या आता हळूहळू एक गोष्टी, मशीन क्लीनर, पावडर, साबन्स वगैरे अनेक ज्या गोष्टी मला साधारणतः 3-4 महिन्याच्या प्रवासामध्ये लागतात त्या मी घेऊन येते, जेणेकरून पुन्हा बाजारात जाणं किंवा दुकानात जाणं ह्या गोष्टी आम्ही शक्यतो नाही करत.
कारण की मी फारशी बाजारात वगैरे जात नाही. जशी मुलं 2 मुलं, दुसरा मुलगा झाल्यानंतर भाजीपाला वगैरे मिस्टर आणतात. मग घरामध्ये फक्त माझी घरामध्येच कसरत सुरू असते. येणारा माल, घरात आणलं जाणाऱ्या गोष्टी अरेंज करून ठेवणं हेच माझं खरं तर मोठं काम असतं. तेच माझं खूप म्हणजे दमछाक. कारण की गोष्टी जिथल्या तिथे ठेवल्या ना की मग त्या मिळायला सोप्या पडतात आणि मग आपल्याला बनवायला. कारण की मुलांमुळे घरामध्ये जो पसारा होतो ना तो मी स्वतः अनुभवते. तुम्हालाही तो अनुभव नक्कीच असेल. तर असा हा डीमार्टचा प्रवास झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी इकडून तिकडे कोणती गोष्टी रिअरेंज करणं म्हणतो आपण. आता हे आधीचे माझे काही पॅकेट्स होते, सॉस म्हणा, मेयोनीज म्हणा, हे मुलांसाठी लागणाऱ्या गोष्टी असतात. त्यांची कधी कधी पिझ्झाची फरमाईश असते. ह्या गोष्टी सगळ्या लागतात. तर त्या रिअरेंज करून जागा करणे, त्या जिथल्या तिथं ठेवणे की जेणेकरून त्या आपल्याला सहज मिळू शकतात आणि त्याचा वापर योग्यरित्या होऊ शकतो. अनेक गोष्टी घरात खरेदी केलेल्या होत्या छोट्या मोठ्या. तर त्या गोष्टी व्यवस्थित लावून देणं हीच खरी कसरत सुरू असते. आणि अगदी मला तर खरं म्हणजे पूर्ण दिवस 12-1 झाले होते या गोष्टीसाठी. आणि पुढचं म्हणजे मला हे सगळं करून मला घरातली कामं पण होती. कपडे, मुलांचे कपडे इकडे तिकडे होते पसरलेले, ते कपडे, घरामध्ये भांडे होते, अनेक गोष्टी होत्या. मुलं 2-2:30ला, मोठा मुलगा स्कूलमधून येतो, छोटा 4ला येतो. म्हणजे असं पुन्हा मुलं आल्यानंतर घरामध्ये त्यांच्या मागे लागणारा वेळ सुरू होणार होता. तर नारळ घेऊन आले होते मी. खरं तर डीमार्टला खूप छान नवीन त्यांनी माल ओपन केला होता. तर मोठे मोठे नारळ भेटले. ओल्या नारळाचा खरं तर मसाला वगैरे नॉनव्हेजसाठी छान होतो, त्याचा रस्सा वगैरे. तर त्याच्यामुळे मी ओल्या नारळाचा वापर करते शक्यतो. आणि त्यासाठी मी नारळ घेऊन आले. तर ते मग मी पिशवीमध्ये भरून ठेवले. कारण की त्याचं ते छोटे छोटे कण घरभर पसरणार होते याची कल्पना होती, म्हणून ते ठेवून दिले. मग हे छोटे मोठे कपडे म्हणा, मुलांसाठी काही वापरण्यासाठीचे कपडे, आपले जे कपडे असतात ते छोटे मोठे कपडे घेऊन आलो होतो, ते पण ठेवून दिले. अनेक वस्तू की ज्या सांगण्यासारख्या पण नसतात त्या ठरवून खरं तर घ्यायला गेलो नव्हतं, हे मला सांगायचं आहे. तुमच्याही घरात असं होत असेल की ठरवून ह्या कोणत्याच गोष्टी घ्यायला गेलो नव्हतो, पण आवडलं, ऑफर दिसली, उचललं, घेऊन आलो. असं म्हणता खूप सारं बिल होऊन जातं. खरं तर ठरवून फक्त काय, घरामध्ये किराणा जो असतो लागणारा, आपल्या घरामध्ये सामान असतं ते घेऊन यायचं. आणि मुलांसाठी काही वापरण्यासाठीचे कपडे आणायचे होते मला, तर त्यासाठी खरं तर गेलो. पण ते म्हणता अनेक खरेदी, आता हे चहासाठीचं भांडं पण खरेदी केलं. खरं तर ते ठरवून नव्हते गेले किंवा गरज नव्हती, आवडलं म्हणून घेऊन आले. म्हणजे हा जो डीमार्टचा प्रवास असतो हा अनेकांसोबत हा अनुभव येत असेल असं मला वाटतं. त्यातून अधूनमधून ते पसारा लावता कपडे मशीनचे कपडे झाले, मग ते कपडे काढले. अधूनमधून ही घरातील कामं देखील म्हणजे मला डोक्यात होतीच की ती करायची आहे. त्यानंतर भांडे होती जी कालची खरं तर होती, मला असं वाटतं, कारण की माझी आजची भांडी घासायला पडलेले, त्याच्यामुळे त्याच्यासाठी ती ट्रॉली रिकामी केली. ती भांडे अरेंज करून जिथल्या तिथे ठेवून दिली. म्हणजे माझ्यासाठी ते भांड्याचं पाळू पुन्हा मला खूप सारी भांडे होती, मुलांचे डबे वगैरे सकाळी बनवलेली, ती भांडे पुन्हा घासून ठेवण्यासाठी मला ते खाली करायचं होतं. आणि जे मी केलं. तर असा हा माझा डीमार्टचा दुसरा दिवस इतका दमण्यामध्ये गेला, इतका म्हणजे की मला ते सामान कधी मी लावून देते घरामध्ये, कधी माझं घर मोकळं होते, याच गोष्टीच्या मागे मी सतत फिरत होते. कुठे काय करायचं, मध्येच काहीतरी दुसरं, मध्येच काहीतरी, इकडे पसारा दिसला की हा पसारा उचल, तिकडे पसारा दिसला की तो पसारा उचल. माझं खरं तर हेच सुरू होतं. एखादी गोष्ट काढून ठेवली आणि ती पुन्हा जाग्यावर ठेवायची, हेही मी बऱ्याचदा विसरून जायची. मग पुन्हा ती लक्षात आली, समोर दिसली की ती आणून जाग्यावर ठेवणे. म्हणजे हा माझा दिनक्रम डीमार्टच्या दुसऱ्यानंतर सुरूच होता. वस्तू जाग्यावर ठेवणे, कारण की खूप सारा पसारा होऊन जातो. हा अनुभव मी खूप बऱ्याचदा घेतलेलाच आहे. आणि एकदा का या सगळ्या गोष्टी जागेवरती ठेवून दिल्या ना, मग ते एक वेगळं समाधान मिळतं. चला, म्हणजे एक म्हणतो ना आपण, सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे व्यवस्थित ठेवून दिल्या, आता मला 3-4 महिने टेन्शन नाही. हे एक समाधान मनामध्ये की बाबा घरामध्ये सर्व काही गोष्टी आलेल्या आहेत. भले त्या एक्स्ट्राच्या असतील काही गोष्टींसाठी जाणारा पैसा, पण एक वेगळं समाधान मनाला लागतं आणि छान मग एक फ्रेशनेस असतो. त्यानंतर पाण्याची बॉटल, आता गरमीचे दिवस आहेत, खरं तर उन्हाळ्यामध्ये पाऊसच सुरू झाला आहे. ती बॉटलही मला खरं तर एवढी एनर्जी डाऊन होती की मला त्याचं झाकण निघालंच नाही. शेवटी मी छोटंसं झाकण ओपन करून ती बॉटल भरून ठेवून दिली.
कारण की मुलांना आल्यानंतर उन्हातून वगैरे सरबत वगैरे बनवतात किंवा थंड पाण्याची फरमाईश असते, मग त्याच्यामुळे लागतात. कोणी आलं तरी आपल्याला सरबत बनवून द्यावासं लागतो, म्हणून मग बॉटल फ्रीजमध्ये 1-2 मोठे बॉटल भरून ठेवलं म्हणजे टेन्शन नसतात अगदी. आणि मुलं खरं तर फक्त खाली करायचं काम करतात. त्यातल्या त्यात मी आज एवढं सगळं आवरण्याच्या नादात स्वतःकडे लक्ष देणं विसरून गेली. मग भाजी चपाती तर सकाळीच बनते आणि मग त्याच्यासाठी मग म्हटलं स्वतःसाठी चहा करून घ्यायचं. पण ते भांडं खरं तर मला त्याच्यामध्येच चहा करायची मला इच्छा झाली होती, पण ते नवीन होतं, त्याला स्टिकर वगैरे होतं, त्याला वेळ जाणार होता. सो त्यामध्ये मी फार वेळ न घालवता स्वतःसाठी चहा बनवून घेतला आणि छानसं असं मग माझा दिवसाचा प्रवास जो आहे तो तुमच्यासोबत मला शेअर करायचा वाटला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमचाही अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये शेअर नक्की करा. थँक्यू.